एकच सांग कोणतं आवडलंय. हा. हा. कोणता गणपती येतो? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डेली ब्लॉगच्या डे 46 मध्ये. तर मित्रांनो, मागच्या वेळेस मी गणपतीचे व्हिडिओज बनवलेले, त्याला इंस्टावरती आणि यूट्यूबवरती खूप चांगले लाईक आलेले. तसंच आता गणपती जवळ येतात, तर मी असं ठरवलं की परत एकदा तसंच म्हणजे त्यापेक्षा चांगलं काहीतरी शूट करेल नवीन. पण त्याआधी आपल्याला गणपती आलेत. आता कालच मी बघितलं की रात्री गणपती आमच्या इथे शॉपमध्ये उतरवत होते. तर कोणते कोणते गणपती चांगले आहेत आपण बघूया आणि आपल्याला शूटसाठी कोणतं चांगलं वाटतं ते पण बघूया. चला जाऊया आपण गणपती बघायला. कुठे? गणपती बघायला. चला. दादा पण गणपती बुक करायला जाऊया. गणपती बुक करायला नाही चाललोय सानू. गणपती गणपती बघायला चाललोय आपण. चल. हा. काय हा? हा गणपती आणला. हा. हा नाही आवडला? अजून हा हा. आणि हा 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 एकच सांग कोणतं आवडलंय. हा. 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 कोणता गणपती येतो? लालबाग. आणि हे सगळे? हे सगळे आवडले. हा बघ हा पण मस्त आहे. हा पण मस्त आहे. कोणता आहे तो? हा कोणता आहे? कोणता आहे माहिती ना तुला? हा शूटसाठी मूर्ती पाहिजे होती. ते तुम्हाला माहिती आहे, शूट करतो आपण छोट्या छोट्या मूर्त्या. त्यासाठी कोणत्याही शूटसाठी पाहिजे होती मला. तर काल बघितलं मी, काल नव्हतं पण आज ओपन झालं. आता स्टार्टिंग प्राइस काय असेल या मूर्तींची जर कोणाला घ्यायची असेल? आपली स्टार्टिंग प्राइस आता 1 फुटाची मूर्ती आहे ही. 1 फुटाची मूर्ती आपण 1500 1500. हा. 1500 म्हणजे स्टार्टिंग आहे. म्हणजे किती पण तुमच्या जसं 2 फुटाची 3 फुटाची 3.5 3 हे एकच स्टॉल आहे की आपण अजून आपलं दुसरं एक स्टॉल आहे. आपल्या 2-3 स्टॉल सेम मूर्त्या ठेवल्यात वेगवेगळ्या पॅटर्न असतात. आणि साईज साईज पण वेगळे आहे. 3, 3.5, 4 त्या मोठ्या मूर्त्या कुठे ठेवतात? तर मित्रांनो, मी शूट करायला एक मूर्ती बघायला आलेलो, पण एवढ्या चांगल्या गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत आणि कालच नवीन आणल्या सगळ्या. आणि आता अजून किती दिवस बाकी गणपती येतात? अजून 1-1.5 महिना बाकी आहे. तर कालच आले तर तुम्ही लवकर काकांकडे बुकिंग करा. काकांचा नंबर वगैरे पण मी टाकणारच आहे. आणि अजून काय सांगू शकता काका? काय ऑनलाईन मध्ये तुम्ही बघितलं आणि ऑनलाईन मध्ये तुम्हाला कोणत्या पाहिजे असतील ऑनलाईन पण सेल करतो. कशावर काय साईड वगैरे आहे? हा साईड आहे. मी टाकतो खाली त्या डिस्क्रिप्शन मध्ये माझ्या, तुम्हाला लोक बघतील. आणि आताच मी आलेलो बघायला तर एवढे लोक येऊन गेले, मला शूट करायला पण टाइम नाही भेटला तेवढा आम्हाला. काका पण थोड्या सगळ्यांमध्ये बिझी होते, तर थोडा माहिती विचारायचं ते पण राहून लागेल. आपण आता इकडनं जाऊया काकांच्या दुसऱ्या शॉपला बघायला. दुसऱ्या शॉपमध्ये कोणत्या कोणत्या मूर्ती आहेत आणि किती मोठ्या आहेत, तर जाऊन बघूया. तर हे आपल्या काकांचं दुसरं शॉप आहे. एक शॉप तिथे होतं तुम्ही बघितलं आणि आता दुसरं शॉप. तर इथे कोणत्या कोणत्या मूर्त्या ठेवल्यात काका आपण? इथे आपल्याकडे 2 फुटापासून आहे, 2-2.5 फुटापर्यंत आहेत. 3 फुटाची इकडे एक जय मल्हारमुळे हे आतमध्ये छान छान मूर्ती आहेत. 1 फुटापासून आपल्याकडे सगळ्या मूर्ती त्या तिकडे 1 फुटाच्या हा. आहेत. इथे पण छान छान मूर्ती आहेत. 2 फुटापासून ते 3 फुटापर्यंत 3.5 फुटापर्यंत आहेत. बघू शकता तुम्ही. तर त्या चांगल्या दुकानात पाहिजे. आपण बघितलेलं की थोड्या छोट्या मूर्त्या होत्या आणि या दुकानामध्ये ही बघा, ही ही सगळ्यात मोठी आहे की ही सगळ्यात मोठी आहे. ही सर्वात मोठी आहे आणि याच्यापेक्षा मोठी मूर्ती भेटते हो, आपल्याकडे? याच्यापेक्षा मोठी मूर्ती मिळते 3.5, 4, 5, 7 फुटापर्यंत मिळतात आपल्याकडे. ओके. 9 जर फुटाची तुम्ही पण एक ऑर्डर ऑर्डर केली आहे. असेल तर तुम्हाला हा, बनवून तेवढ्या देतो साईजची आपण. मूर्ती भेटेल. आणून देतो आपण. ठीक आहे. तर मूर्ती बघा मित्रांनो, हे बघा, ही केवढी सुंदर मूर्ती आहे. त्याच्यानंतर ही पण एक मोठी मूर्ती आहे आणि ही तर पूर्ण रेडी आहे ना मूर्ती? हो, रेडी आहे, रेडी आहे. तर बघा तुम्ही, असे वर्क करून आम्ही पण देतो. मूर्ती रेडी आहे आणि हिला अशा म्हणजे वेगवेगळ्या टाईपमध्ये आम्ही वर्क करून देतो. ह्या टाईपमध्ये म्हणा की इकडे अशा इकडे आहेत, ह्या टाईपमध्ये असे वर्क करून देतो आपण. जशी हे ऑर्डर तसं असं आपण. आपल्याला पाहिजे तसं मिळेल हो करून? हो, तसं हे पाहिजे जसं तसं तुम्ही आपल्याला केलंय? करून मिळेल.
हे तुम्ही इथेच जॉईन करता शॉप हो मध्ये? इथे शॉप मध्ये करतो आपण. ठीक आहे. तर तर डायमंड आपण केले नाही, डायमंडचे पण आपण करतो. तर मित्रांनो बघितले तुम्ही दोन्ही पण शॉप. तर तुम्हाला गणपतीसाठी बुकिंग करायची असेल तर तुम्ही आपल्या काकांशी कॉन्टॅक्ट करा. मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि बॅनर दोन्ही पण टाकतो डिस्क्रिप्शन मध्ये. तर तुम्ही नक्की त्यांच्या शॉपला व्हिजिट करा. रेट पण एकदम रिझनेबल असतो आपला. बाकीच्या रेटपेक्षा आपला इकडे रेट एकदम रिझनेबल लावतो. 1500 पासून ते जसे जसे मूर्ती वाढत जाईल त्याप्रमाणे आहे. हे वर्क वगैरे केलं तर हो ते हो वाढत जातं. 1500 वाढत जाईल. ठीक आहे. तर मित्रांनो गणपती तुम्हाला आवडलेच असतील. मला तर खूप आवडले आणि सानूला पण खूप आवडले. सानूला नावं पण माहिती पडली ना? काय काय नाव होती? बालगणेश, हा अजून लालबाग, हा अजून बस एवढी. जय मल्हार. जय मल्हार. हा बस. तर आजचा ब्लॉग आपण इथेच संपूया आणि भेटूया आपण पुढच्या. उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. सानूचा दात पडलाय.